हॅलो एव्हरीवन, मॅजिक सो सिंपल सो इजी ह्या युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मी अश्विनी मानखेडकर मनापासून स्वागत करते. विद्यार्थ्यांनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण कंपोसाइट फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा हे पाहिलं होतं. दोनच एक्झाम्पल घेतले होते, पण त्याच्याने पूर्ण एक्सरसाइज सॉल्व्ह करता येईल किंवा अटेम्प्ट करता येईल एवढी मला गॅरंटी, आणि तुम्ही ती केलीच असेल. ओके, चला तर मग आपण नेक्स्ट टॉपिक आता वळणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इन्व्हर्स फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह कसं काढायचं ते बघणार आहोत. आज पण काल सारखंच मी कालच्या मागच्या व्हिडिओ सारखंच काही एक्झाम्पल्स घेणार आहे, त्याच्यावरून इन्व्हर्स फंक्शन काय असतात आणि त्याचे डेरिव्हेटिव्ह कसे काढतात हे तुम्हाला नक्कीच क्लिअर होईल. चला मग स्टार्ट करूया. बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ द इन्व्हर्स फंक्शन हे काढायचे, पण त्याच्या अगोदर मी व्हाईटबोर्डवरती काही एक्झाम्पल्स किंवा काही फॉर्म्युलेस लिहिलेले आहेत. ते फॉर्म्युले आपण बेसिक फॉर्म्युल्यांमध्ये पण घेतलेलेच आहे, पण आज पुन्हा एकदा ह्या टॉपिकसाठी त्यातले लागणारे जे फॉर्म्युले ते मी लिहिलेले. मग ते कोणते कोणते बघा. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हे 6 असतात. कोणते कोणते? साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक आणि कोसेक. पण हे ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युल्यांमध्ये किंवा ह्या ट्रिग्नोमेट्रिक जे काही फंक्शन्स आहेत त्याच्यामध्ये जे डोक्यावर -1 लिहिलेलं असेल तर त्याला आपण इन्व्हर्स म्हणत असतो. मग हा इन्व्हर्स एक्झॅक्ट आहे काय किंवा कसं केलं जातं बघा. सपोज x इज इक्वल टू साइन थिटा. थिटा म्हणजे काय असतो? एक अँगल असतो, आणि x म्हणजे काय असतो? एक व्हेरिएबल असतो. जर मी असं एखादी इक्वेशन घेतलं x इज इक्वल टू साइन थिटा, त्यावेळेस मी काय करते, जर साइन मला इकडे आणायचा असेल किंवा मला थिटाची व्हॅल्यू काढायची असेल तर मला इकडच्या साईडला फक्त काय लागतो? थिटाच लागतो. मग मला इकडे थिटा ठेवायचा आहे तर हा साइन मला काय करावं लागणार आहे? इकडे आणावं लागणार आहे. जसं आपण इकडे प्लस असलं इकडे आणलं की मायनस होतं, किंवा जसं इकडे मल्टिप्लिकेशन असतं इकडे आलं की डिवाइड होतं, तसंच साइन मी इकडे आणते तेव्हा त्याचा काय होत असतो? इन्व्हर्स. साइन इन्व्हर्स हा एक्स ऍज इट इज इकडे काय मिळतो? थिटा. म्हणजे ज्यावेळेस मला थिटाची व्हॅल्यू काढायची असते त्यावेळेस आपण साइनला काय करतो? त्याची जागा चेंज करतो किंवा साईड चेंज करतो. जर साइन इकडून इकडे गेला तर इन्व्हर्स होतो, किंवा इकडून तिकडे गेला तरी तो काय होतो? इन्व्हर्स होतो. मग इन्व्हर्स कसा डिनोट केला जातो? तर त्याच्या डोक्यावर जशी आपण पॉवर लिहितो त्या पॉवर मध्ये आपण काय लिहित असतो? -1. ओके, मग ते साइनच्या डोक्यावर असो किंवा कॉटच्या किंवा टॅन, कॉट, सेक, कोसेक कोणाच्याही डोक्यावर असतो त्याला इन्व्हर्स म्हटलं जातं. म्हणून हे काय झाले? इन्व्हर्स फॉर्म्युले. आणि बेसिक मध्ये मी ते फॉर्म्युले पण घेतले होते. मग ह्या इन्व्हर्सचे मला काय काढायचे? डेरिव्हेटिव्ह काढायचे. काय काढायचे? इन्व्हर्सचे डेरिव्हेटिव्ह काढायचे. मग मी तुम्हाला सांगितलं डेरिव्हेटिव्ह हा फॉर्म्युल्यांशिवाय होऊ शकतच नाही, पण जे बेसिक फॉर्म्युले घेतले तेवढेच फॉर्म्युले डेरिव्हेटिव्ह साठी सफिशियंट आहेत. आपण बाकीचे फॉर्म्युले त्याच्यावरून आपल्याला काय करायचे? क्रिएट करायचे. मग हे फॉर्म्युले मी बेसिक मध्ये घेतलेले होते. मग ते आता फक्त आपण ह्या पर्टिक्युलर टॉपिक साठी आपल्याला त्यातले एवढेच फॉर्म्युले आज लागणार आहेत. मग कोणते कोणते? साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक. पण कसे? इन्व्हर्स. म्हणून साइन इन्व्हर्स एक, कॉस इन्व्हर्स एक, टॅन इन्व्हर्स एक, कॉट इन्व्हर्स एक, सेक इन्व्हर्स एक आणि कोसेक इन्व्हर्स एक्स हे फॉर्म्युले आपल्याला लागणार आहेत. मग काय बघा, ते साइन इन्व्हर्स एक्स काय असतो? 1/√1 - x². जर तुम्हाला इन्व्हर्सचा डेरिव्हेटिव्ह काढायचा असेल, तुम्हाला कितीही प्रोसेस समजली, कशी काढायची हे समजलं असेल, तुम्हाला सॉल्व्ह करता येत असेल, पण तुमचे जर फॉर्म्युले पाठ नसतील तर तुम्हाला कितीही येऊन फायदा नाही. आणि फॉर्म्युले पाठ असतील आणि सोडवता येत नसेल तर निदान तुम्ही अटेम्प्ट करू शकतात, पण फॉर्म्युले पाठ नसतील आणि तर तुम्हाला ते सोडवता येणार नाही. म्हणून विद्यार्थ्यांनो, प्लीज प्लीज हे फॉर्म्युले तुम्हाला लक्षातच ठेवायचे आहे. जसे शाळेमध्ये रोज प्रार्थना म्हणत होते आणि म्हणून म्हणून तुमची पाठ झाली होती, तसेच फॉर्म्युले रोज बघून बघून पाठ होतील. समोर ते फॉर्म्युले किंवा त्याची वही किंवा लिस्ट एनी हाऊ तुम्हाला जसं पाठ करता येईल, जसं लक्षात ठेवता येईल तसे लक्षात ठेवा, पण हे फॉर्म्युले मात्र तुमच्या लक्षात असले पाहिजे. ओके, मग साइनचा फॉर्म्युला काय सांगितला मी? 1/√1 - x². कॉस इन्व्हर्स साइनची आणि कॉटची काय जोडी आहे? हा प्लस असेल तर हा फक्त काय? मायनस. टॅन आणि कॉटची जोडी आहे, सेक आणि कोसेकची जोडी. मग साइन आणि कॉट दोघांचे फॉर्म्युले एकच आहे, पण हा पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह. टॅन आणि कॉट हा पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह. सेक आणि कोसेक हा पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह. क्लिअर झाले? हे फॉर्म्युले बेसिक मध्ये पण लिहून दिले, आता पण लिहून दिलेले आहेत. ओके, साइन इन्व्हर्सचा फॉर्म्युला काय? 1/√1 - x². कॉस इन्व्हर्सचा काय येईल मग? -1/√1 - x². टॅन इन्व्हर्स एक्सचा फॉर्म्युला काय आहे? 1/1 + x². कॉट इन्व्हर्सचा फॉर्म्युला काय? -1/1 + x². सेक इन्व्हर्सचा फॉर्म्युला काय? 1/x × x² - 1. कोसेक इन्व्हर्सचा फॉर्म्युला काय? -1/x × x² - 1. हे तर आपल्याला माहितीच आहे, पण शेजारी मी काही गोष्टी लिहिलेल्या आहेत किंवा काही फंक्शन लिहिलेले आहेत, ते काय ते नीट लक्ष द्या. हे फॉर्म्युले आपण बेसिक मध्ये घेतले होते.
पण साइन आणि कॉस मध्ये आपण जो एक्स वापरतोय त्याचं लिमिट इथं दिलेलं आहे. तो कुठून व्हॅल्यू होतो -1 to 1. म्हणजे याच्यामध्ये जो आपण एक्स घेणार आहे त्याची व्हॅल्यू ही -1 to 1 मध्येच असणार आहे. हे एकमेकांच्या जोड्या आहे, म्हणजे साइनचं जे आहे तेच कॉसचं पण राहणार आहे. मग साइन आणि कॉस साठी एक्सची व्हॅल्यू कुठून कुठपर्यंत व्हॅल्यू होते -1 to 1. पण तेच टॅन आणि कॉस साठी हा जो एक्स असतो तो कशाला बिलॉंग्स होतो, रिअल नंबर. त्याच्यासाठी काही पर्टिक्युलर असा इथून तिथपर्यंत असं नाहीये, फक्त तो काय असला पाहिजे, रिअल नंबर असला पाहिजे. सेम सेक आणि कोसेक साठी एक्स काय असला पाहिजे, एक पेक्षा काय असला पाहिजे, मोठा असला पाहिजे. तो एक पेक्षा छोटा झाला तर हा फ्रॅक्शन 0 होऊन जाईल. म्हणून हा एक्स कसा पाहिजे, 1 पेक्षा मोठा असला पाहिजे किंवा इक्वल असला पाहिजे. मग जसं सेकला तसंच कोसेकला. म्हणून हे जोड्यांनी लक्षात ठेवायचे आहे. तर हे फॉर्म्युले तुम्हाला माहिती असणं किंवा लर्न असणं इम्पॉर्टंट आहे. आणि मग आता याचा वापर करून आपण इनव्हर्सचा डेरिव्हेटिव्ह कसा काढतात ते पहिलं एक्झाम्पल बघूयात. एक्झाम्पल नंबर फर्स्ट, साइन इनवर्स एक्स क्यूब. काय फाइंड करायचं आपल्याला, डेरिव्हेटिव्ह d/dx. बघा डेरिव्हेटिव्ह कशाचा काढायचा आहे, साइन इनवर्स एक्स क्यूब. क्वेश्चन कसा येणार आहे, फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स एक्स क्यूब किंवा फाइंड d/dx साइन इनवर्स एक्स क्यूब. ओके, मग आता कशावरून हा इनवर्स आहे, रेस टू -1. याच्यावरून आपल्याला लगेच समजतंय हा काय इनवर्स फंक्शन आहे. आपल्याला त्याचं काय काढायचंय, डेरिव्हेटिव्ह काढायचं. बघा खूप सोपं आहे. चला सुरुवात करूया आपण. त्याच्या पहिले कालच्या सांगितलं कंपोसाइट फंक्शन मध्ये जसं आपण पाहिलं होतं, दिलेल्या एक्झाम्पल मध्ये कोणते कोणते फॉर्म्युले आपल्याला लागणार आहे आपण ते चेक केलं होतं. तशीच सवय नेहमी ठेवत चला, म्हणजे आपल्याला फॉर्म्युले कोणते लागणार आहेत हे आपल्याला कळलं. त्यांच्या फॉर्म्युलेचं आपण साईडला लिहून घेतलं तर आपल्याला एक्झाम्पल चुकण्याची शक्यता भरपूर कमी होऊन जाते. ओके, बघा मग साइन इनवर्स, याला मी एक्स मानलं तर फॉर्म्युला कोणता येणार आहे, साइन इनवर्स एक्स. कोणता फॉर्म्युला वापरायचा पहिल्यांदा आपल्याला, साइन इनवर्स एक्स. साइन इनवर्स मी याला काय म्हटलं, एक्स. आता फक्त ब्रॅकेटमध्ये नुसता एक्स आहे का, नाही. म्हणजे स्टँडर्ड फंक्शन आहे का, हे नाही. एक्स रेस टू समथिंग काहीतरी आहे, म्हणजे हे स्टँडर्ड फंक्शन नक्कीच नाहीये. मग एकच्या डोक्यावर काहीतरी, म्हणजे मी पुन्हा बोलले टोपी टोपी आठवत आहे का तुम्हाला, पहिल्या फॉर्म्युलामध्ये एक्झाम्पल मध्ये किंवा व्हिडिओमध्ये बोलली होती, एकच्या डोक्यावर काय आहे, टोपी. मग आपण टोपीसाठी कोणता फॉर्म्युला वापरतो, एक्स रेस टू एन. क्लिअर झालं. मग आता बस एवढे दोनच फॉर्म्युले आपल्याला याच्यामध्ये वापरायचे, फक्त साइन इनवर्स एक्स आणि एक्स रेस टू एन. मग लिहून घेऊ आपण यांचे. काय आहे साइन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 1/(1 - x²). आणि एक्स रेस टू एनचा तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे काय असतो, n × x रेस टू n - 1. बस कशाचा, हा डेरिव्हेटिव्ह ऑफ dx. आपल्याला फक्त हे दोन फॉर्म्युले आता वापरायचे आहे. मग चला स्टार्ट करूयात आपण. पहिल्यांदा सगळ्यात पहिले काय करायचं आपल्याला, लेट y = साइन इनवर्स एक्स क्यूब. याचा काय काढायचं, डेरिव्हेटिव्ह. मग कसं लिहिणार, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. y इकडे एक्स इकडे, y विथ रिस्पेक्ट टू एक्स. मी काल सांगितलं, एक्सप्लेन केलं होतं. ओके, डिफरन्शिएट मी आता शॉर्टकट मध्ये लिहिलंय. तुम्ही व्यवस्थित परीक्षेमध्ये किंवा एक्झाम मध्ये डिफरन्शिएट वर्ड पूर्ण लिहायचा, विथ रिस्पेक्ट टू एक्स असं लिहिलं तरी चालतं. मग बघा कशाचा डेरिव्हेटिव्ह, याचा पण आणि याचा पण डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. डेरिव्हेटिव्ह म्हणजे कशाने डिनोट करतो, d/dx ने काढा. मग d/dx ऑफ y, इकडे डेरिव्हेटिव्ह टाकला म्हणून इकडे पण काय टाका, डेरिव्हेटिव्ह. मग इकडे कशाचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आपल्याला, d/dx ऑफ साइन इनवर्स एक्स क्यूब. ओके, याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. काल सारखं आपल्याला एका सेकंदासाठी एक्स नुसता एक्स आहे का, नाही. नुसता एक्स राहिला असता तर आपण काय केलं असतं, साइन इनवर्स एक्सचा डायरेक्ट फॉर्म्युला यूज केला असता आणि पुट केला असता. पण स्टँडर्ड फंक्शन नाहीये. मग आपल्याला काय करायचंय, सध्या याला एक्स मानायचंय. काय आपला एक्स क्यूब. मग हा जर एक्स झाला तर माझं फंक्शन काय झालं, साइन इनवर्स एक्स. पण साइन इनवर्स एक्सचा तर मग आपल्याकडे फॉर्म्युला अवेलेबल आहे. करा मग काय कराल, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स एक्स. काय साइन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह, 1/(1 - x²). बरोबर आहे. पण माझा एक्स काय आहे, नुसता एक्स आहे का, नाही. एक्सच्या जागी काय, एक्स क्यूब. म्हणून मी एक्सच्या जागी काय टाकणार आहे, मग एक्स क्यूब ऍज अ स्क्वेअर ऍज इट इज. फॉर्म्युला काय, x². पण हा एक्स म्हणजे मी काय मानलेला, एक्स क्यूब. म्हणून एक्स क्यूबच्या डोक्यावर काय येणार आहे, पॉवर येणार आहे. ओके, म्हणजे माझा आता हा डेरिव्हेटिव्ह सॉल्व्ह झालेला आहे.
पण नुसता एक्स राहिला असता तर इथं एक्झाम्पल आपलं संपलं असतं. कंपोसाइट फंक्शन तुम्हाला आठवतच आहे. जर एक्स नुसता एक्स असेल तर आपल्याला परत त्या एक्सचा काय काढावा लागतो, डेरिव्हेटिव्ह काढावा लागतो. म्हणून परत काय कराल, इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स. एक्सचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे कशाचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आपल्याला, एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. ओके, हा डेरिव्हेटिव्ह काढून झाला म्हणजे आता फक्त इथे हे काय करावं लागणार आहे आपल्याला, फक्त कॅरी करावं लागणार आहे. करा मग. 1 अपॉन इन रूट 1 मायनस, हा दोघी पॉवर आहे, दोघी पॉवरचं काय होतं मल्टिप्लिकेशन. 3 इंटू 2 काय झालं 6. सो फक्त सिम्प्लिफाय केलं तर मला काय मिळालं 1 मायनस एक्स रेस टू 6 इंटू काय करायचंय डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्सचा क्यूब किंवा एक्स रेस टू समथिंग, म्हणजे कोणता फॉर्म्युला, सेकंड फॉर्म्युला. काय याचा फॉर्म्युला, एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. मग याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा, एन काय आहे 3 इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. 3 मायनस 1 म्हणजे काय याला 2. याचा पण डेरिव्हेटिव्ह निघाला, याचा डेरिव्हेटिव्ह निघाला, याचा पण डेरिव्हेटिव्ह निघाला. दोन फंक्शन होते बघा, डिवाय डीएक्स. याचा डेरिव्हेटिव्ह इथे टाकला, याचा डेरिव्हेटिव्ह इथे काढला. आता ह्या शेवटच्या लाईन मध्ये कुठेही आपल्याला डिवाय डीएक्स दिसत नाहीये, सगळे फंक्शन सॉल्व्ह झालेले आहेत. ओके, मग आता परत काय कराल, याचा पण फॉर्म्युला डेरिव्हेटिव्ह काढून झालेला आहे म्हणजे आपला डेरिव्हेटिव्ह संपला. आता फक्त आपल्याला काय करायचंय, सिम्प्लिफाय करायचंय. कसं कराल मग, हा 3 कुठं घ्याल तुम्ही, पुढे घ्याल किंवा 3x² अपॉन इन रूट 1 मायनस एक्स रेस टू 6. इथं काय लिहाल मग, dy by dx. Therefore dy by dx is equal to 3x² upon in root 1 minus x². हा झाला तुमचा डेरिव्हेटिव्ह. क्लिअर झाला सगळ्यांना, काल सारखेच आहे. आपल्याला कंपोसाइट फंक्शन शिकलोय, मग काल तो टॉपिक आज आपण इन्व्हर्स फंक्शन शिकतोय. याचा अर्थ कंपोसाइट फंक्शन विसरून जायचं असा बिलकुल नाहीये. तेच लॉजिक कॅरी करून आपल्याला त्याच्यामध्ये पुढचं लॉजिक काय करायचंय, ऍड करायचंय. मग काल कंपोसाइट फंक्शन सारखं सोडवत गेलो, फक्त आपण कंपोसाइट फंक्शनच्या ऐवजी कशाचा फॉर्म्युला वापरतो इथं, इन्व्हर्स फंक्शनचा. ओके, चला आपण अजून पुढचं एक एक्झाम्पल घेऊया. चला बघा नेक्स्ट एक्झाम्पल, y is equal to cosec inverse 2x plus 1. y is equal to cosec inverse 2x plus 1. दिसताना छोटं एक्झाम्पल दिसतंय, फंक्शन पण खूप नाहीये असं वाटतंय, पण फॉर्म्युले मात्र भरपूर आहेत. जवळजवळ 4 फॉर्म्युले. ते कोणते कोणते बघा, नीट लक्ष द्या. कोसेक इन्व्हर्स, याला काय माना x, म्हणजे फॉर्म्युला काय झाला कोसेक इन्व्हर्स x. म्हणून आपण पहिला फॉर्म्युला कोणता वापरणार आहे किंवा फंक्शन कोणतं वापरणार आहे, कोसेक इन्व्हर्स x. ओके, नेक्स्ट 2x हा काय आहे कॉन्स्टंट, आणि काय आहे x, म्हणजे कोणता फॉर्म्युला आला kx, डेरिव्हेटिव्ह ऑफ kx. नेक्स्ट नुसतं आपल्याला x चा, kx म्हणजे काय, k बाजूला काढतो, कशाचा डेरिव्हेटिव्ह काढतो आपण x चा. मग x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1. नेक्स्ट 1 म्हणजे काय आहे कॉन्स्टंट, म्हणजे आपल्याला कशाचा डेरिव्हेटिव्ह वापरायचा आहे कॉन्स्टंटचा. मग कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 0. म्हणजे आपल्याला ह्या एक्झाम्पल साठी हे 4 फॉर्म्युले यूज करावे लागणार आहेत. कोणते कोणते, कोसेक इन्व्हर्स x, k इंटू x, x आणि c. कोसेक इन्व्हर्स x चा फॉर्म्युला काय आहे आपण पाहिले, -1 अपॉन x इंटू इन रूट x² मायनस 1. दुसरा कोणता आहे kx म्हणजे काय असतो कॉन्स्टंट, तो बाहेर काढा, डेरिव्हेटिव्ह ऑफ x काढा. पण x चा डेरिव्हेटिव्ह असतो 1 आणि c म्हणजे कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह असतो 0. एवढे फॉर्म्युले विद्यार्थ्यांना आपल्याला लागणार आहे. आता आपल्याला फक्त काय करायचा, डेरिव्हेटिव्ह सॉल्व्ह करायचा. बघा खूप सोपं आहे, 2 ते 3 स्टेप मध्ये फक्त आणि फक्त तुम्हाला आन्सर येणार आहे आणि कदाचित तुम्हाला आता ट्राय पण करता येत असेल. बघा सॉल्व्ह करूयात. मग याच्यामध्ये y ऑलरेडी दिलेला आहे, त्याच्यामुळे y मानण्याची आपल्याला गरज नाहीये. डायरेक्ट काय लिहून, मग त्यावेळेस गिवन काय गिवन आहे, y इज इक्वल टू कोसेक इनवर्स 2x प्लस 1. काय करायचंय मग आपल्याला, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. काय येईल मग, y चा डेरिव्हेटिव्ह काय येतो, dy बाय dx इज इक्वल टू, कशाचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे, ह्या पूर्ण टर्मचा. काढा मग, कोसेक इनवर्स 2x प्लस 1. ओके, आता काय करणार आहे, x मानून घ्यायचा आपल्याला. कशाला x मानणार आहे विद्यार्थ्यांनो, 2x प्लस 1. मग आता काय झाला, कोसेक इनवर्स x म्हणजे कोणता फॉर्म्युला झाला, हा फॉर्म्युला. पण x काय आपला हे. ओके, मग करा टाका फॉर्म्युला, याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे कोसेक इनवर्स x चा. बघा -1 अपॉन x इंटू इन रूट x² मायनस 1. मी काय केलं, फॉर्म्युला पहिल्यांदा ऍज इट इज लिहून घेतला. जर तुम्हाला समजत असेल तर डायरेक्ट व्हॅल्यू टाकल्या तरी चालतील, फक्त नीट लक्ष द्या.
मी फॉर्म्युला काय अपॉन एक्स इंटू एक्स स्क्वेअर मायनस 1. पण माझा एक्स काय 2x प्लस 1. मग मला जिथं जिथं एक्स दिसतील तिथे तिथं मला काय टाकायचंय 2x प्लस 1. मग टाका. एक्स दिसतोय इथे मी काय टाकेन 2x प्लस 1. क्लिअर झालं. अजून मला कुठे दिसतोय इथे दिसतोय पण त्याचा स्क्वेअर आहे. मग एक्सचा स्क्वेअर आहे. मग एक्सची व्हॅल्यू काय टाकणार आहे मी 2x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर आणि हा काय माझा -1 ऍज इट इज. क्लिअर झालं. आता हे डायरेक्ट टाकायचं असेल समजत नसेल तर एक्स टाका आणि पुढच्या स्टेप मध्ये त्याची व्हॅल्यू टाकली तरी चालेल. आपल्याला समजेपर्यंत आपण किती स्टेप वाढवू शकतो. मग काय मिळालं मला -1 अपॉन x 2x प्लस 1 इंटू 2x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर -1. ओके. पण आता कोसेक इन्व्हर्स एक्स राहिलं असतं तर स्टँडर्ड फंक्शन राहिलं असतं. म्हणजे एवढा फॉर्म्युला वापरला की एक्झाम्पलचा प्लस असतं. पण स्टँडर्ड फंक्शन आहे का नुसता एक्स आहे काही तर नाही. म्हणजे हा काय एफ ऑफ एक्स आहे. परत आपल्याला एक्सचा काय करावं लागतं डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करावा लागतो. म्हणून मी काय करेल इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x प्लस 1. कशाचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे 2x प्लस 1. याचा डेरिव्हेटिव्ह निघालाय म्हणजे हे फक्त मला काय करायचंय कॅरी करायचंय आणि कशाचा डेरिव्हेटिव्ह काढायचा याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. करा मग कॅरी बघा. -1 अपॉन 2x प्लस 1 इंटू ऍज इट इज कॅरी करा 2x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर -1. कशाचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. इकडे नीट लक्ष द्या. कशाचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आपल्याला 2x प्लस 1. ही टर्म वेगळी आहे ही टर्म वेगळी आहे. आपल्याला ऍडिशनचा रूल माहिती आहे. डेरिव्हेटिव्हच्या u प्लस v रूल पाहिलेला आहे आपण. याचा डेरिव्हेटिव्ह प्लस याचा डेरिव्हेटिव्ह. पण याचा डेरिव्हेटिव्ह हा काय कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 0. म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह काय झाला 0. मग आता फक्त कशाचा डेरिव्हेटिव्ह काढायचा राहील 2x चा. 2x म्हणजे kx. k काय करतो बाहेर काढतो आणि x चा काय करतो डेरिव्हेटिव्ह. म्हणजे कशाचा डेरिव्हेटिव्ह होईल 2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x. ओके. बट x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे 1. म्हणजे इथं काय झाला 1 म्हणजे काय राहिला फक्त 2. म्हणून ह्या सगळ्याचा डेरिव्हेटिव्ह काय आला फक्त 2 आला. क्लिअर झालं. डायरेक्ट इथे हे सॉल्व्ह केलं तरी चालतं. बाजूला सॉल्व्ह करून डायरेक्ट इथे आन्सर लिहिलं तरी चालतं. तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. फक्त आन्सर मात्र करेक्ट करा. क्लिअर. बस हा डेरिव्हेटिव्ह काढून झाला हा डेरिव्हेटिव्ह काढून झाला. इथं आपला आन्सर संपला. तर फक्त आपण काय करूया त्याला थोडंसं सिम्प्लिफाय करूया. बघा मग 2 into -1 we get -2 upon 2x plus 1 into 2x plus 1 bracket square -1. Therefore, dy by dx is equal to -2 upon 2x plus 1 into 1 plus 2x plus 1 bracket square -1. This is your answer. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल मॅडम हे सॉल्व्ह नाही करायचं का. हे सॉल्व्ह केलं तरी चालतं नाही केलं तरी चालतं. याच्यामध्ये तुमच्याकडनं डेरिव्हेटिव्ह सॉल्व्ह करणं हे अपेक्षित आहे. आणि हे अपेक्षित नाही तर तुम्हाला कॅल्क्युलेशन येतं का हे तुम्हाला येतं असं कन्सिडरच केलेलं असतं. जर 2 मार्कासाठी एक्झाम्पल असेल तेवढं सफिशियंट आहे. जर जास्त मार्कांना असेल तर मग हे सॉल्व्ह करा आणि येत असेल करेक्ट वाटत असेल तर सॉल्व्ह करा. नाही तर इथपर्यंत लिहिलं तरी सफिशियंट आहे. ओके. समजलं मग तुम्हाला सगळ्यांना. y इज इक्वल टू काय घेतलं होतं आपण कोसेक इन्व्हर्स 2x प्लस 1. कोणतंही एक्झाम्पल येऊ द्या ते छोटं असो ते मोठं असतो फक्त त्याचे जे रूल्स आहे ते फॉलो करा. आता काय रूल इन्व्हर्सचे रूल्स काय आपल्याला फॉर्म्युले पाहिजे. त्याच्यामध्ये जे जे कोणतंही एक्झाम्पल कोणत्याही टाईपचं घ्या त्याच्यामध्ये लागणारे फॉर्म्युले काय करत चला साईडला लिहत चला. त्यांचे आन्सर्स पण म्हणजे पाठ करण्याच्या ऐवजी आपल्याला आठवत असेल तर साईडला लिहा नसेल तर ते पहिले क्लिअर करा. ते वापरा आणि ते सगळ्या फंक्शनचा वापर आपण करतोय का याचा वापर करा आणि मग एक्झाम्पल सॉल्व्ह करा. ओके. तुमच्या अजून तुम्हाला चांगलं अंडरस्टँड व्हावं अजून समजावं म्हणून अजून एक एक्झाम्पल आपण घेऊया. ओके. चल बघा एक्झाम्पल काय दिलेले कॉस इनवर्स 4 cos क्यूब x - 3 cos x. विद्यार्थ्यांना बघायला म्हटलं तर एक्झाम्पल खूप मोठं वाटतंय. मागचे एक्झाम्पल त्यापेक्षा छोटे होते पण हे दिसायला तर एक्झाम्पल मोठं वाटतंय. पण विश्वास ठेवा मागच्यापेक्षा छोटं आहे ऍक्च्युली. आन्सर मात्र त्याचं छोटं आहे. आता वाटतं आपल्याला कॉस इनवर्स याला काय म्हणायचं एक्स तर एवढा मोठा झालेला आहे त्याच्यानंतर याचे सगळे फॉर्म्युलेच लागणारे असं आपल्याला वाटतंय. पण तसं काही नाहीये. याच्यामध्ये फक्त आपल्याला 2च फॉर्म्युले युज करायचे की एक्स इज इक्वल डेरिव्हेटिव्ह ऑफ के एक्स आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स. के एक्स म्हणजे के बाजूला काढा आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह घ्या. एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो 1. हे एवढे 2च फॉर्म्युले आपल्याला युज करायचे आहेत. कॉस इनवर्स एक्सचा सुद्धा आपल्याला इथं फॉर्म्युला लागणार नाहीये. मग कसं बघा मग लक्ष द्या. काय करायचंय काय सांगितलेले आपल्याला हे दिले. पहिल्यांदा आपण काय करणार आहे लेट
y इज इक्वल टू कॉस इनवर्स 4 cos क्यूब x मायनस 3 cos x. ओके, आता डिफरन्शिएट तर करायचंय, मग कसं करायचंय बघा विद्यार्थ्यांनो. आपण काय बघतोय, डेरिव्हेटिव्ह ऑफ द इनवर्स फंक्शन, डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन. ओके, इनवर्स फंक्शन बघतोय, पण कशाचं, कॉसचं, साइनचं, टॅन, कोसेक, सेक, कॉट हे फॉर्म्युले आपण स्टार्टिंगला पाहिले. म्हणजेच हे काय, टिग्नॉमेट्री फंक्शन. आणि टिग्नॉमेट्री म्हटलं की पुन्हा फॉर्म्युले आलेच. 11 मध्ये तुम्ही पाहिले टिग्नॉमेट्री म्हटलं तर खूप सारे फॉर्म्युले होते, 10 पर्यंत तुम्हाला झाले असते. ओके, मग काही जर टिग्नॉमेट्री फंक्शनचा आपण इन्व्हर्स काढतो तर टिग्नॉमेट्रीचे फॉर्म्युले कुठे ना कुठे आपल्याला थोडेफार यूज करावे लागणारच आहेत. मग थोडेसे टिग्नॉमेट्रीचे फॉर्म्युले यूज केलं तर डेरिव्हेटिव्ह अजून काय होऊन जातो, सोपा होऊन जातो. बघा मग इथं काय कशी टिग्नॉमेट्री आपल्याला यूज करावी लागणार आहे. cos इनवर्स 4 cos क्यूब x मायनस 3 cos x. तर विद्यार्थ्यांनो 4 cos क्यूब x मायनस 3 cos x. आता cos x चा आपल्याला डेरिव्हेटिव्ह माहिती आहे, cos क्यूब माहिती आहे, सगळं माहिती आहे. पण याच्याकडे जर तुम्ही नीट पाहिलं तर 4 cos क्यूब x मायनस 3x हा फॉर्म्युला आहे cos 3x चा. कशाचा फॉर्म्युला आहे हा, cos 3x चा, जो टिग्नॉमेट्री मध्ये झालेला आहे. आणि जर झाला नसेल, माहिती नसेल, तर प्लीज मी मागच्याही व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं, एक फॉर्म्युल्यांची सेपरेट वही करा. जे जे फॉर्म्युले आपल्याला लागणार आहेत किंवा लागलेले किंवा आपण यूज करतोय ते फॉर्म्युले त्या वहीमध्ये कॅरी आउट करा, जेणेकरून एक्झामची वेळ येईपर्यंत किंवा वर्षाच्या शेवटी तुम्हाला ह्या डेरिव्हेटिव्ह साठी लागणारे फॉर्म्युला एकत्र तुमच्याजवळ अवेलेबल असतील. ओके, मग आपल्याला हे जर खूप मोठं सोडवायची गरज नाहीये. एक्झाम्पल जरी मोठं दिसत असलं तर एक छोटी स्ट्रिक म्हणजे काय आहे, हा जे पूर्ण एक्झाम्पल दिसतंय ते कशाचा फॉर्म्युला आहे, cos 3x चा. आणि हा फॉर्म्युला डेरिव्हेटिव्हचा नाहीये, हा कशाचा आहे, टिग्नॉमेट्रीचा आहे. ओके, मग माहिती नसेल तर नीट लक्षात ठेवा. मग आपलं आन्सर काय आलं, आता आपल्याला काय मिळालं ना याच्यावरून, y इज इक्वल टू काय मिळालं, cos इनवर्स, आता हा काय आहे, cos 3x. क्लिअर झाला. म्हणजे मोठं एक्झाम्पल काय होऊन गेलं, छोटं होऊन गेलं. ओके, आता डेरिव्हेटिव्ह मध्ये अजून एक रूल महत्वाचा आहे. जसं +2 आणि -2 गेट कॅन्सल होतात, तसंच cos इनवर्स आणि cos काय होतो, कॅन्सल होतो. सांगितलं साइन इनवर्स साइन पण काय होईल, कॅन्सल. cos इनवर्स cos कॅन्सल, tan इनवर्स tan काय होतो, कॅन्सल होतो. म्हणजे cos इनवर्स आणि cos काय झाला, कॅन्सल झाला. काय उरला फक्त 3x. सो वी गेट y इज इक्वल टू 3x. म्हणजे जरी हे मोठं एक्झाम्पल दिलेलं असेल तर ते एक्झाम्पल कशात कन्वर्ट केलं आपण, छोट्यामध्ये किंवा सिम्प्लिफाय करून आपल्याला काय मिळालं, y इज इक्वल टू 3x. बस मग आता y इज इक्वल टू 3x भेटलं. आता आपल्याला याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. इथपर्यंत आपण फक्त काय केलेलं आहे, त्याचं सिम्प्लिफाय केलेलं आहे. आता आपल्याला याचं काय काढायचं आहे, डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. म्हणून आता मी काय लिहिणार आहे, मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह x. याचा डेरिव्हेटिव्ह काढा, याचा डेरिव्हेटिव्ह काढा. याचा डेरिव्हेटिव्ह काय आहे, मग dy बाय dx इज इक्वल टू, याचा डेरिव्हेटिव्ह काय आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x. 3x म्हणजे kx, k बाजूला काढा, डेरिव्हेटिव्ह ऑफ x काढा. मग k म्हणजे काय, 3. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ काय राहिला, x. आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ x काय असतो, 1. म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह काय आला, 1. म्हणजे काय, 3 into 1 काय आले, 3. Therefore dy by dx is equal to 3. This is your answer. सोपं आहे ना, दिसायला काय वाटलं, एक्झाम्पल असं दिसलं. जर एक्झाम्पल मध्ये आलं, एक्झाम मध्ये असं एक्झाम्पल असलं की त्याच्याकडे बघूनच हे खूप मोठं असणार आहे, आपल्याला येणारच नाही असं वाटतं. पण प्लीज जोपर्यंत आपण करत नाही, ट्राय करत नाही, तोपर्यंत आपल्याला जमणार नाही. हे एक्झाम्पल जरी मोठं दिसायला असलं तरी त्याच्यामध्ये फक्त हे छोटेसे 2 फॉर्म्युले आपण वापरलेले आहे. त्याच्यामध्ये cos इनवर्स x चा सुद्धा फॉर्म्युला वापरायची आपल्याला गरज पडलेली नाहीये. आपण काय केलं, फक्त सिम्प्लिफाय. हा टिग्नॉमेट्रीचे इनवर्स फंक्शन आहे, त्याच्यामुळे आपल्याला थोडेसे टिग्नॉमेट्रीचे फॉर्म्युले लागणार आहेत, काही थोडेसे रूल्स लागणार आहेत, फॉर्म्युले एक्स्ट्रा लागणार नाहीयेत. हे फॉर्म्युले आहे टिग्नॉमेट्रीचे. म्हणून वही करा, वहीमध्ये फॉर्म्युले व्यवस्थित कॅरी करा. आणि जे फॉर्म्युले असे सिम्प्लिफाय केले तर हे 2 मार्कांसाठी किंवा 3 मार्कांसाठी एक्झाम्पल तुम्हाला मॅक्झिमम विचारले जातात. तर इतकं मोठं एक्झाम्पल आहे, पण त्याचं काय म्हणतो ना आपण, दिसायला मोठं असलं तरी एक्झामचं काय छोटं किंवा स्टेप्स काय खूप कमी आहेत. आणि असेच एक्झाम्पल तुम्हाला विचारले जातात. त्याच्यामुळे खूप सोपं आहे, फक्त तुम्हाला त्याची काय करावी लागणार आहे, प्रॅक्टिस करावी लागणार. चला आता आपण पटकन अजून एक एक्झाम्पल घेऊया तुमच्या समोर. चला मागच्यासारखंच नेक्स्ट एक्झाम्पल बघा. y इज इक्वल टू साइन इनवर्स * 1 - cos x अपॉन 2.
दिसायला कॉम्प्लिकेटेड वाटलं असेल तरी खूप इझी, जसं मागचं केलं होतं तसंच केलेलं आहे बघा. D1 दिलेलं आहे ते लिहिलं आपण 1 मायनस कॉस एक्स अपॉन 2. आता हे कसं सॉल्व्ह करावं आपल्याला असा प्रश्न पडतो, पण जेव्हा जेव्हा थोडं सॉल्व्हिंग आपल्याला कळत नाही, डेरिव्हेटिव्ह आपल्याला कळत असतो, आपण सॉल्व्ह केलेले असतात, पण इथं कसं सॉल्व्ह करावं असं जेव्हा कळत नाही तेव्हा फक्त एक करायचं, आपण इथं फॉर्म्युला वापरू शकतो का एवढाच एक विचार करायचा. काय विचार करायचा, आपण इथं फॉर्म्युला वापरू शकतो का. मग 1 मायनस कॉस एक्सचा पण काय विद्यार्थ्यांनो एक फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला, 1 मायनस कॉस एक्सचा फॉर्म्युला आहे 2 साइन स्क्वेअर एक्स बाय 2. कशाचा फॉर्म्युला, 1 मायनस कॉस एक्सचा फॉर्म्युला आहे 2 साइन स्क्वेअर एक्स बाय 2. मी फक्त 1 मायनस कॉस एक्सच्या जागी काय वापरलेला आहे, फॉर्म्युला वापरलाय. हा 2 ऍज इट इज. ओके, मग मला काय मिळालं बघा, हा 2 काय झाला, कॅन्सल झाला. हा स्क्वेअर आणि हा स्क्वेअर रूट पण काय झाला, कॅन्सल झाला. काय उरलं माझ्याकडे फक्त साइन एक्स बाय 2. आणि आताच मागच्या एक्झाम्पल मध्ये मी सांगितलं होतं साइन इनवर्स आणि साइन काय होतो, कॅन्सल होतो. सो साइन इनवर्स आणि साइन काय झाला, कॅन्सल झाला. काय उरलं आपल्याला एक्स बाय 2. म्हणून माझा y सिम्प्लिफाय केल्यावर मला काय मिळालेला आहे, y इज इक्वल टू एक्स बाय 2. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू कशाचा y डेरिव्हेटिव्ह काढायचा आपल्याला, एक्स बाय 2 चा. काढा मग काय, dy बाय dx इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ कशाचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे, एक्स बाय 2 चा. आता एक्स बाय 2 म्हणजे तुम्हाला समजत नसेल पण आपण सिम्प्लिफाय करून घेऊ. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स बाय 2 म्हणजे 1/2 इंटू एक्स, 1/2 इंटू एक्स. 1/2 इंटू एक्स, 1/2 काय झाला पुन्हा के इंटू एक्स. के काय घ्यायचा आहे, बाहेर घ्यायचा आहे. घ्या मग काय येईल, के बाहेर घेतल्यानंतर 1/2 बाहेर येईल. डेरिव्हेटिव्ह ऑफ कशाचा येतोय, एक्सचा. पण एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आहे, 1. म्हणजे आन्सर काय आलं तुमचं 1/2. देअरफॉर dy बाय dx इज इक्वल टू 1/2. झालं आपलं आन्सर. ओके, बघा विद्यार्थ्यांनो आपण 4 एक्झाम्पल घेतलेले कशाचे, डेरिव्हेटिव्ह ऑफ द इनवर्स फंक्शनचे. आणि इनवर्स फंक्शन मध्ये मी तुम्हाला साइन इनवर्स, कॉस इनवर्स, टॅन इनवर्स, कॉट इनवर्स, सेक आणि कोसेक एवढे 6 फॉर्म्युले फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचे आणि थोडेसे ट्रिग्नोमेट्रीचे फंक्शनचे. पण ट्रिग्नोमेट्रीचे मागचे फॉर्म्युले न करता जे एक्झाम्पल येतील त्याच्यामध्ये जे महत्त्वाचे फॉर्म्युले आहेत ते लक्षात ठेवायचे. ओके, आणि बाकी सगळे एक्झाम्पल सोपे असतात. 4 एक्झाम्पल्स मी घेतले, हे तुम्हाला कळले असतील तर तुम्ही याची जी मोठी एक्सरसाइज, खूप मोठी एक्सरसाइज टेक्स्टबुक मध्ये आहे. प्रॅक्टिस महत्वाची असते, तेवढे सोडवले तर आपली प्रॅक्टिस पण होते. आणि जर मला वेळ भेटला तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये ती एक्सरसाइज मी कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करेन. पण आता तुम्हाला ते ट्राय करण्यासाठी किंवा ते काय दिलेलं हे समजण्यासाठी मला असं वाटतं हा माझा व्हिडिओ सफिशियंट आहे. ओके, जर माझं लेक्चर समजलं असेल, तुम्हाला इनवर्स ट्रिग्नोमेट्री फंक्शन समजलं असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये रिप्लाय पण करा. तुमची विद्यार्थ्यांना तुम्हाला तुमची प्रेझेंटी पण कमेंट्समध्ये द्यायची. ओके, तर सगळ्यांनी प्रेझेंटी लावायची आहे आणि रिप्लाय द्यायचा आहे. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या रिलेटेड कोणते जास्त व्हिडिओ टाकले तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळायला पाहिजे. ओके, थँक्यू सो मच.